2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. नेमकी काय तयारी केली आपण ग्रामपंचायत प्रशासनाने? नमस्कार, मी गणेश बारकुल, येरमाळा ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे. आता यावर्षीची येडेश्वरीची चैत्र पौर्णिमेची यात्रा 2 एप्रिलपासून सुरू होत आहे. 2 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत या 5-6 दिवसाच्या कालावधीसाठी येरमाळ्यात मोठ्या प्रमाणाची यात्रा भरणार आहे. आणि या यात्रेला दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ग्रामपंचायततर्फे गावकऱ्यातर्फे पूर्ण भाविकासाठी तयारी केली जाते. ती तयारी यावर्षीचीही पूर्ण झालेली आहे. त्या तयारीमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यापासून, त्यांच्या आरोग्यापासून, त्यांच्या सोयीसुविधापासून, स्वच्छतेपासून व तसेच यात्रेमध्ये जे काही स्टॉल्स वगैरे येत असतात, विक्रेत्याचे दुकाने येत असतात, त्यांच्या सोयीपासून, त्यांच्या लाईटपासून, अग्निशामकपासून त्या सगळ्या सुविधा ह्या ग्रामपंचायतनं यावर्षी पूर्ण केलेल्या आहेत. आणि पाण्याच्या सोयीही पूर्ण तयार केलेली आहे. यासाठी सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून प्रत्येक यात्रेला लागणाऱ्या कुठल्याही पूर्ततेची पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून तयारी करून घेतली जात आहे. त्याच्यामध्ये महसूल असेल, पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, त्याच्यामध्ये अन्न भेसळ असेल, इतर सर्व खात्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून आम्ही पूर्णपणे यात्रेची तयारी करून घेत आहोत. त्याचबरोबर येडेश्वरी देवस्थान ट्रस्टही त्यांच्या पद्धतीने भाविकाच्या सोयीसाठी पूर्णतः तयारी करून भाविकांना कसं सुखाची यात्रा होईल आणि दर्शन व्यवस्थित होईल आणि यात्रा चांगल्या पद्धतीनं पाहण्यास मिळेल या दृष्टीनं आम्ही सर्व तयारी केलेली आहे यावर्षी. बरं सर, आजच्या दृष्टिकोनातून आपली महाराष्ट्रामध्ये घडणारी यात्रेमध्ये येडेश्वरी देवीची यात्रा ही 5 नंबरची यात्रा आहे. शासनाकडून काय अनुदान वगैरे आपल्याला मिळत आहे का? हां, महाराष्ट्रामध्ये येडेश्वरी देवीची यात्रा ही महाराष्ट्रातील प्रमुख 5 मोठ्या यात्रेपैकी एक 5व्या क्रमांकाची ही येडेश्वरीची यात्रा आहे. त्यामध्ये पंढरपूर असेल, अहिल्यानगर असेल, तुळजापूर असेल, माळेगाव असेल, इतर कुठल्याही यात्रा असतील त्यापैकी 5व्या क्रमांकाची येरमाळ्याची यात्रा असून या 5व्या क्रमांकाच्या यात्रेच्या मानाने येरमाळ्यात महाराष्ट्र शासनाकडून कसल्याही प्रकारची आत्तापर्यंत कुठलीही मदत नाही, अनुदान नाही, निधी नाही आणि काहीही नाही. निव्वळ ग्रामपंचायतच्या आलेल्या उत्पन्नावर ही यात्रा, एवढी मोठी यात्रा चलत असून ही यात्रा म्हणजे येडेश्वरी मंदिरापासून आमराईच्या पालखीपर्यंत, चुन्याच्या रानापर्यंत जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये भरते. आणि तेवढ्या लोकांची सोय करणे निव्वळ यात्रेच्या उत्पन्नावर पुरेशी नसून अतिशय तुटपुंजी आहे आणि यावर कसलीही यात्रा भागत नाही. आई येडेश्वरीच्या कृपेनं ही परंपरेने यात्रा चलत आलेली आहे. परंतु लोकांसाठी सोयीसुविधा एवढ्या पैशातनं आम्हीही देऊ शकत नाहीत, ग्रामपंचायत करू शकत नाही. शासनानं ह्याला मदत देणं गरजेचं आहे. परंतु शासन इतके वर्ष झालं डोळे झाकपणा करत आहे. तब्बल 20 वर्ष झालं ग्रामपंचायत त्या सगळ्या गोष्टीला पाठपुरावा करत आहे, प्रस्ताव पाठवत आहे. त्यांना वेळोवेळी शासन दरबारी सांगत आहे की या यात्रेला महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात जर निधी आला तर भाविकाच्या सोयीसाठी व त्यांच्या ज्या सोयीसाठी आपल्याला चांगल्या प्रमाणे सोयी करता येतात व त्यांना निधी पुरवता येतो आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात यात्रा होते. आज उदाहरण सांगायचं म्हटलं तर इथं उघड्यावर 5 किलोमीटरच्या अंतरावर ही यात्रा भरते. या यात्रेमध्ये महिला भाविक खूप मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्यासाठी आम्ही पोर्टेबल शौचालयाची पूर्तता करू शकत नाही किंवा मोबाईल शौचालयाची पूर्तता करू शकत नाही. शासनाला आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत, मागणी केलेली आहे की आम्हाला तुळजापूरच्या धर्तीवर पोर्टेबल सुलभ शौचालय मिळावेत, त्यानंतर मोबाईल शौचालय मिळावे जेणेकरून महिलांना त्याची गैरसोय होणार नाही. आता उघड्यावर बसायचं म्हणलं तर ती तशी फार बेकार परिस्थिती या भागामध्ये आहे. त्याचबरोबर इतर कुठलेही विधिवत कार्यक्रम असतील, कुस्ती असेल, पशुप्रदर्शन असेल, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आराधी मंडळाचे कार्यक्रम असतील, यालाही शासनाचा कुठलाही फारसा निधी नाही. तुटपुंज निधीवर हे सगळे कार्यक्रम पार पाडावे लागतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा या यात्रेला आरास असा येत नाही. जर इतर यात्रेप्रमाणे किंवा देवस्थानप्रमाणे जर आम्हाला
या महाराष्ट्र शासनाकडून येरमाळ्यासाठी येडेश्वरी देवीसाठी जर निधी मिळाला तर त्या यात्रेचं खूप मोठे भव्य दिव्य स्वरूप होऊ शकते. त्यासाठी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही 20 वर्ष झालं प्रस्ताव पाठवूनही कुठल्याही प्रकारचा लोकांच्या सुविधेसाठी निधी आम्हाला उपलब्ध होत नाही, मिळत नाही. त्याची आम्हाला खूप खंत वाटते. म्हणून पुढली काय प्रोसिजर आहे तुमची या अनुदानासाठी? पुढली आंदोलनासाठी शासनाशी तुमची काय नेमकी प्रोसिजर आहे? पुढली काय करणार तुम्ही? या आम्ही वेळोवेळी शासनाला सांगतो, प्रस्ताव देऊन निवेदन देऊन सांगतो किंवा प्रस्ताव पाठवून मंत्रालयापर्यंत पोहोचवले की आम्हाला कमीत कमी या यात्रेसाठी 50 लाख रुपये जर तुम्ही निधी दिला यात्रेसाठी, यात्रे काळासाठी, तर आम्ही लोकांच्या सोयीसुविधा पूर्ण करू शकू. त्यांना सगळ्या सुविधा पूर्ण करून सगळे टॉयलेट्स असतील, त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांना ज्यावेळेस लोक उघड्यावर बसतात येतात त्यांना सावली नसते तर त्यासाठी टेंट असते, त्यांना सावलीची सोय करता येईल, त्यांना भक्त निवासाची सोय करता येईल. अशा पद्धतीने आम्हाला त्या उपयोगाची सोय करता येईल. कुस्तीला पैसे खर्च करता येतील. महाराष्ट्रातून चांगले मल्ल तयार होऊन इथं येतील. त्यानंतर पुन्हा पशुप्रदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीने भरवता येईल. महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही पशुधन आहे ते इथं उघड्या मैदानात त्याचं प्रदर्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि यात्रेला मोठ्या प्रमाणात आरास येईल आणि भाविकांची संख्याही वाढेल आणि येरमाळ्याचं नावही होईल. आपण शासन दरबारी योजनांसाठी पाठपुरावा करताय, मग नेमकी काय त्रुटी राहते की शासन ते आपले पूर्तता करू शकत नाही, त्याबद्दल काय सांगाल? शासन आतापर्यंत कसं झालंय की आमदार जो असतो तो आमदार वेगळ्या पार्टीचा असतो, सत्ता वेगळ्या पार्टीची असते, पालकमंत्री तिसऱ्याच पार्टीचा असतो आणि हे सगळा अवमेळ होतो. आमदार कधी लक्ष देत नाही, खासदार तर कधी देत नाही. त्याच्यानंतर पुन्हा पालकमंत्री वेगळ्या पार्टीचा असल्यामुळं त्यांच्याकडे कोणी जायचं, त्यांच्याकडे पाठपुरावा कुठं करायचा, म्हणून शासन वेगळ्या पद्धतीचं असतं, ती तेवढा रिस्पॉन्स देत नाही. जेणेकरून त्याला स्थानिक एक संधी अधिकाऱ्यांनी म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्यांनी, कलेक्टर असतील की डेप्टी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, ह्यांनी जवळ ही बाब दखल घेत नाहीत किंवा सिरियस होत नाहीत तोपर्यंत ह्याचा पाठपुरावा होणार नाही. कारण लोकप्रतिनिधी हे 5 वर्षापुरते किंवा 2.5 वर्षापुरते राहतात आणि वेगवेगळ्या पार्टीचे येतात. कुठल्या पार्टीचं घेणं देणं असतं नसतं आणि त्यांचे कार्यकर्ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात नाही करतात. या सगळ्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या पडतात किंवा ह्याचा काही ताळमेळ लागत नाही. परंतु अधिकाऱ्यांना कंपल्सरी यात्रा पार पाडावी लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन जर समजा शासन दरबारी हे मुद्दा मांडला की बाबा हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा ताण आमच्यावरचा म्हणजे शासनावरचा अधिकाऱ्याचा कमी पडतो, त्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांना जर थोडंसं पुढाकार घेणं गरजेचं आहे. यासाठी लोकप्रतिनिधी ज्या वेळेस आम्ही मागणी करतो त्यावेळेस होय म्हणतात. तिथं मांडायचा प्रश्न जो खरे तर हा प्रश्न मंत्रिमंडळात मांडण्यासारखे आहेत की करून माळेगावला जसं की विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील, यांनी तिथल्या यात्रेसाठी विधिमंडळामध्ये म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन अक्षरशः जिल्हा परिषदकडून दरवर्षी यात्रेला 25 लाख रुपये कंपल्सरी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळं माळेगावची यात्रा ही पूर्ण चांगल्या पद्धतीनं भरते, जेणेकरून सगळ्या सोयीसुविधा चांगल्या आणि लोकांना कुठलीही तिथं उणीव भासत नाही. या पद्धतीने तिथली यात्रा होते. पंढरपूरचंही तेच आहे, तुळजापूरचं तेच आहे. सगळ्या महाराष्ट्रभर सगळे शासनाचं मंत्रिमंडळ तिथं जातं, शासन तिथं जातं, सगळी तयारी यात्रेची करतात वारीच्या वेळेस. मग आमच्या इथं कुणीही येत नाही, कुणीही दखल देत नाही, कुठल्याही पद्धतीचं निधीही नाही किंवा अधिकारीही कुठले सिरियस घेत नाही. ही आमच्यासाठी मोठी खंत आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 आमदार 1 खासदार आहेत. यांनी याविषयी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला पाहिजे, याबद्दल आपण काय बोलू शकतो? केला पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु आजपर्यंत एकदाही केलेलं नाही. येडेश्वरीच्या दर्शनाला दरवर्षी पालखीला चुनायच्या दिवशी दर्शन पालखीचं घेऊन जातात. ती डोळ्याने एवढे मोठी 15-20 लाखाची भाविकांची गर्दी बघतात, त्या गर्दीतून वाट काढत जातात. तरीही त्यांना का कळत नाही की आपण हा प्रश्न मांडणं गरजेचं आहे, की इथल्या अडीअडचणी काय आहेत ती जाणून घेणं गरजेचं आहे. कधी त्यासाठी त्यांनी कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये कुठलाही प्रश्न या येरमाळ्याच्या यात्रेविषयी मांडलेला नाही. मग आता प्रशासनाकडून किती मदत मिळू शकते, अगर निधी मिळू शकतो तुम्हाला आताच्या यात्रेसाठी, समजा अगर प्रत्येक यात्रेसाठी स्थानिक प्रशासनाकडून? इथल्या जी काय मंदिर देवस्थान ट्रस्ट असेल किंवा इथला जे काही विकास करायचा असेल कायमस्वरूपी, तर पर्यटन विकास महामंडळाकडून बी आपल्याला निधी मिळू शकतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी असतील किंवा मंदिर विकासासाठी असेल किंवा आमराई विकासासाठी असेल किंवा पालखी मार्गासाठी आम्ही निधी मागतो. त्या पद्धतीनं काही प्रमाणात आम्हाला मिळालेला आहे हा निधी. परंतु यात्रेच्या संदर्भात आम्हाला 50 लाख रुपयाची यात्रा चालवण्यासाठी किंवा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी भाविकांना
सुखसुविधा मिळण्यासाठी खूप निधीची गरज आहे. ती आमची मागणी आहे की आम्हाला दरवर्षी 50 लाख रुपये अपेक्षित आहेत, जेणेकरून ही ग्रामपंचायत यात्रा पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. ग्रामपंचायतच नाही तर आपल्या इथलं महसूल विभाग असेल, त्यानंतर महसूल विभाग पुढाकारानं ह्या यात्रेसाठी धडाडीनं पुढं येऊन काम करतं. तर आम्हीही ग्रामपंचायती करतो, त्यासाठी हे 50 लाख रुपयाची आम्हाला दरवर्षी यात्रेसाठी खूप गरज आहे. तर यात्रा सुखसुविधेची होऊ शकते.